वंदे भारत ट्रेन परभणीत कधी सुरू होणार त्यापूर्वी या ट्रेनची माहिती पाहूया। वंदे भारत एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक अर्ध द्रुतगती रेल्वे सेवा आहे। वंदे भारत एक्सप्रेस पूर्वी ट्रेन 18-1 म्हणून ओळखली जात होती। ही भारतीय रेल्वेद्वारे चालवली जाणारी इलेक्ट्रिक मल्टी युनिट ट्रेन आहे। सुरक्षेच्या कारणास्तव ट्रेनचा चालवण्याचा वेग बहुतेक मार्गावर 130 किमी प्रति तास म्हणजेच 81 मैल प्रति तास पर्यंत मर्यादित आहे। दिल्ली भोपाळ मार्ग 160 किमी प्रति तास आणि दिल्ली जयपूर मार्ग 150 किमी प्रति तास गती परवानगी देते। चाचणी दरम्यान ट्रेनने जास्तीत जास्त 180 किमी तास म्हणजेच 110 मैल प्रति तास वेग गाठला। रेल्वे ट्रॅक वेग क्षमता आणि रहदारीच्या मर्यादांमुळे वंदे भारत एक्सप्रेसचा वास्तविक धावण्याचा वेग भारतातील इतर एक्सप्रेस गाड्यांपेक्षा वेगवान नाही। वंदे भारत गाड्या सरासरी 64 किमी प्रति तास ते 95 किमी प्रति तास या वेगाने धावतात। प्रवास वर्ग चेअर कार प्रथम श्रेणी, बसण्याची सोय आहे, झोपण्याची सोय नाही। मनोरंजन वायफाय सुविधा, इतर सुविधा, स्वयंचलित दरवाजे, सीसीटीव्ही कॅमेरे। वंदे भारत एक्सप्रेस संशोधन डिझाईन आणि मानक संस्था RDSO द्वारे डिझाईन केली होती आणि चेन्नई येथे स्थित सरकारी मालकीच्या इंटिग्रल कोची फॅक्टरी ICF द्वारे उत्पादित केली जाते। वंदे भारत एक्सप्रेसचे डिझाईन आणि वैशिष्ट्य कमी खर्चात देखभाल आणि ऑपरेशनल ऑप्टिमायझेशन लक्षात घेऊन RDSO द्वारे प्रमाणित केले गेले आहे। 16 डब्यांच्या वंदे भारत ट्रेनची किंमत सुमारे 115 कोटी म्हणजेच 14 दशलक्ष अमेरिकन डॉलर आहे। 27 जानेवारी 2019 रोजी ट्रेन 18 चे नामकरण वंदे भारत एक्सप्रेस असे करण्यात आले। 15 फेब्रुवारी 2019 रोजी ट्रेन सेवेत आली। तसेच मिळालेल्या माहितीनुसार नांदेडवरून मुंबईसाठी लवकरच वंदे भारत ट्रेन सुरू होणार आहे, जी की जालन्यापासून मुंबईकडे जात होती। तिचा मार्ग वाढवून नांदेड मुंबई करण्यात येणार आहे असे पत्रक काढण्यात आले असून लवकरच ही ट्रेन सुरू करण्यात येईल अशी अपेक्षा आहे। दक्ष न्यूज 24 तास मनोरंजनासोबत खूप काही। चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।